सर्वांना नमस्कार. प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे सर्व एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहे, तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावे. मागील भागात आदित्य मेघनाला सांगतो की मी आता अमृताशी घटस्फोटाबद्दल बोलणार आहे आणि दादाला पण सांगितलं आहे आणि तो आल्यावर आईला समजावेल त्याच्या पद्धतीने. आता मेघना आणि आदित्यचं बोलणं झाल्यावर आदित्य घरी येतो. त्याला अमृताशी एकांतात बोलायचं असतं, पण अंबिका देवी घरात असताना ते बोलणं शक्य नसतं. तो त्याच्या आईची रूममध्ये जाण्याची वाट बघतो आणि रात्री त्या त्यांच्या रूममध्ये झोपायला गेल्यावर तो त्याच्या बेडरूममध्ये म्हणजेच अमृताच्या रूममध्ये जातो आणि दरवाजा वाजवतो. टकटक. अमृता झोपायची तयारी करत असते. दरवाजावरचा आवाज ऐकते आणि दरवाजा उघडायला जाते. ती दरवाजा उघडते आणि समोर आदित्यला बघून तिला धडकीच भरते. तिचे हातपाय लटलट कापायला लागतात. तिला कळतच नसतं की आता काय करावं. तिला मनातच वाटतं की आता हा आपल्या रूममध्ये राहायला आला की काय, नातं पुढे नेण्यासाठी. आणि आदित्य म्हणतो, अमृता, मला तुझ्याशी फक्त 2 मिनटं बोलायचं आहे, खूप महत्त्वाचं. आणि तो रूममध्ये येतो. हे बघ अमृता, तुला माझ्या आणि मेघनाविषयी वेगळं काही सांगायची गरज नाही आहे, तरी पण तुला पुन्हा एकदा सांगतो, माझं मेघनावर मनापासून खूप प्रेम आहे आणि मी तिला किती प्रयत्न केला तरी नाही विसरू शकत गं. मी तिला सोडण्याचा विचारही नाही करू शकत, बिकॉज आय रिअली लव्ह हर. आणि मला हेही माहीत आहे की तुलाही नातं पुढे न्यायचं नाही आहे. तूही मला मनापासून नवरा म्हणून स्वीकारायला तयार नाहीस. दोघांचेही मन दुसऱ्यांमध्येच अडकलेले आहे. तुझ्या काही नवऱ्याकडून अपेक्षा असतील आणि तू त्या कुणालकडूनच अपेक्षित केलं असेल ना, पण आपल्या दोघांसोबत काही वेगळंच घडलं. मला माहिती आहे यात तुझी काहीच चूक नाही आहे आणि माझीही, पण तू माझ्याकडून या कसल्याच अपेक्षा करू नकोस प्लीज. मी कितीही प्रयत्न केला तरी मी नाही पूर्ण करू शकत तुझी कोणतीच इच्छा. मी कधीच तुला बायको म्हणून नाही स्वीकारू शकत. आणि तुला माहिती आहे ना मी किती वेडा आहे मेघनासाठी. जेव्हापासून तिला पाहिलं तेव्हाच तिला बायको म्हणून मी माझ्या मनात स्थान दिलं. मी तिच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नाही, हे तुला चांगलंच माहिती आहे. मग मी आता काय करू, आता ते तूच सांग. मी तिला सोडू नाही शकत आणि आई मला या नात्यातून बाहेर पडू देईना. अमृता, मला तुझ्याबद्दल खूप वाईट वाटतं गं. तुझ्यासोबत जे घडलं ना ते खरंच खूप चुकीचं झालं. मला तेव्हाही तुझ्याशी लग्न करायचं नव्हतं, पण तुझ्या वडिलांची कंडिशन पाहून आईने मला इमोशनल ब्लॅकमेल केलं आणि त्यावेळेस आईने मला शपथ घातली म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं. अमृता, माझ्यासाठी तुझं आयुष्य खराब करू नकोस गं तू. मी नाही गं तुझा नवरा होऊ शकत. प्लीज मला समजून घे. तू तुझ्या आयुष्यात पुढे जा, तुझ्या पायावर उभी राहा. लागलं तर मी सपोर्ट करतो तुला. जी हवी ती मदत करायला तयार आहे मी तुला. फक्त नवरा म्हणून माझ्याकडून कोणती अपेक्षा ठेवू नकोस. मी ती नाही पूर्ण करू शकणार या आयुष्यात तरी. या जन्मात मला फक्त मेघनाच बायको म्हणून हवी आहे. आणि सॉरी, पण मला हे म्हणताना खूप वाईट वाटतंय की हे नातं आपण पुढे नेण्याचा विचार करण्यापेक्षा इथेच थांबूयात. म्हणजे आपण दोघे घटस्फोट घेऊयात का, आदित्य म्हणतो. आणि हे ऐकून अमृता त्याच्याकडे आवासून बघते. तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तिला माहीत होतं की आदित्य तिला स्वीकारणार नाही कधीही, पण थोडी तरी मनात कुठेतरी आशा होती. आता जे झालंय ते कधी ना कधीतरी आदित्य स्वीकारेल. पुढे जाऊन तरी तो आपल्या नात्याचा काहीतरी विचार करेल. पण आता तिची आशा तुटली होती आणि तिच्या मनावर एकावर एक घाव होत होते. पण आता तरी ती काय करणार. कोणाला आपण जबरदस्तीने आपल्यापाशी ठेवू तर शकत नाही ना. कोणावर आपण जबरदस्तीने नातं तर लादू शकत नाही ना. आणि आता आपल्या भविष्याचं काय, घरच्यांच्या इज्जतीचं काय. आधीच कुणालसोबत लग्न मोडल्याने सगळे धक्क्यात होते. तिच्या बाबांची कंडिशन खूप वाईट होती. त्यांना लग्नात एक हृदयविकाराचा छोटा झटका येऊन गेलता आणि आता माझा आणि आदित्याचा घटस्फोट झाला तर बाबांना ते सहन होईल का, हाच विचार करत ती असते. तिच्या डोक्यावर खूप ताण येतो आणि त्याच विचाराने ती चक्कर येऊन खाली पडायला लागते. आदित्य तिला सावरणार असतो, पण तिला स्पर्श करू वाटत नाही त्याला.
आणि तो तसाच उभा राहतो जागच्या जागी. बिचारी खाली कोसळते आणि ते पाहून तो आईला आवाज देतो. अंबिका देवी धावतच येतात. काय झालं रे आदित्य, इतक्या मोठ्याने का ओरडलास? त्या म्हणतच असतात की त्यांचं लक्ष खाली पडलेल्या अमृताकडे जातं आणि तिला तसं खाली पडलेलं पाहून त्यांना खूप मोठा धक्का बसतो. काय झालं हिला आदित्य, त्याला म्हणतात. पण तो काहीच न बोलता फक्त खाली मान घालून उभा राहतो. आणि आता त्यांना कळतं की आदित्य काहीतरी म्हटलं असेल, म्हणूनच असं काही झालं असेल. आणि त्याला म्हणतात, आदित्य काय म्हणलास तू असं की ही चक्कर येऊन खाली पडली? तू घटस्फोटाबद्दल तर नाही बोलला ना हिच्याशी? त्या चिडून ओरडून त्याला बोलतात. त्यावर आदित्य काहीच उत्तर देत नाही आणि शरमेनं मान खाली घालतो. अरे उचल तिला, मदत तर कर उचलायला, त्या म्हणतात. पण तरीही आदित्य जागचा काही हलत नाही, ठम्म उभाच राहतो. शेवटी वैतागून त्या मोलकरणीला आवाज देतात आणि त्या दोघी मिळून तिला उचलून बेडवर ठेवतात. आणि आता अंबिका देवी त्याच्याकडे एक रागीट कटाक्ष टाकतात. आदित्य बघत काय बसलाय, फोन कर डॉक्टरांना. आणि त्या पुन्हा त्याला चिडून म्हणतात. तसा आदित्य गडबडून डॉक्टरांना फोन करतो. डॉक्टर घरी येतात आणि अमृताला चेक करतात, तिला मेडिसिन देतात आणि अंबिका देवीला म्हणतात, बाहेर या, मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे. अंबिका देवी म्हणतात, डॉक्टर काय झालं हिला, का चक्कर आली अशी? आधी मला सांगा, त्यांना कोणतं टेन्शन आहे का? त्यांच्या चेहऱ्यावर डोळ्याखाली डार्क सर्कल्स आहेत. रात्र जागी असते वाटतं ती. बीपीही लो झालतं. मानसिक तणाव आहे तिच्या मनावर कसला तरी. असं सुरू राहिलं तर लवकरच मानसिक रुग्ण होईल ती. मला वाटतं कोणता तरी खूप मोठा धक्का बसलेला आहे तिला. खूप काळजी घ्यावी लागेल तिची, नाहीतर त्या डिप्रेशनमध्ये जातील आणि ते त्यांच्या आणि तुमच्या जीवावर बेतूसुद्धा शकतं, डॉक्टर म्हणाले. आता हे ऐकून अंबिका देवी आणि सुरेश रावांना काय करावं हेच कळेना. आणि आता त्यांना असं वाटत होतं की आम्ही काही चूक तर नाही केली ना आदित्यशी अमृताचं लग्न लावून. आणि आता अंबिका देवीने रागानेच आदित्यकडे पाहिलं आणि त्याचा हात पकडून त्याला त्याच्या रूममध्ये घेऊन गेल्या. आई काय झालं, मला का आणलं इकडे? तो म्हणाला. का आणलं? तूच सांग मला, मी का आणलं असेल तुला इथे? आजपर्यंत तू एकदाही तिच्या रूममध्ये गेला नाहीस आदित्य. मग असं काय झालं की आज तू तिच्या रूममध्ये गेलास, ते पण एवढ्या रात्री? खरं सांग आदित्य, तू तिला काही म्हणलास का? नाही गाई, मी काहीच नाही म्हटलं तिला, आदित्य म्हणतो. मग तिला चक्कर कशी आली रे? कशाचं एवढं टेन्शन घेतलं तिने की तिची अवस्था इतकी वाईट झाली? खरं खरं सांगा आदित्य, मला माहिती आहे तू 100% तिच्याशी घटस्फोटाबद्दलच बोलायला गेला असशील. घे बरं माझी शपथ. आई शपथ वगैरे नको हा, दरवेळेसचं तुझं हेच असतं, इमोशनल ब्लॅकमेल करायचं नुसतं. हो मी गेलतो तिच्याशी बोलायला घटस्फोटाबद्दलच, आदित्य म्हणतो. पण मी रूमच्या आत गेलो आणि तिला चक्कर आली. आता यात माझी काय चुकी आहे? तिला धक्का बसला असेल एखाद्या वेळेस, मी असं तिच्या रूममध्ये गेलो ना म्हणून. आणि आई तुला का कळत नाही आहे, तिची पण मनस्थिती नाही आहे गं मला नवरा म्हणून स्वीकारायची. फक्त तुझी जबरदस्ती चालू आहे आमच्या दोघांवर, तो रागात चिडून म्हणतो. जबरदस्ती कसली रे? नवरा बायको आहात तुम्ही. हो आहोत ना आम्ही नवरा बायको, पण ते फक्त तुमच्या सर्वांसाठी. आम्हा दोघांनाही असं वाटत नाही की आम्ही दोघे एकमेकांना त्या दृष्टीने बघू म्हणून, आदित्य म्हणतो. आणि हे कसं तुला माहिती रे तिच्या मनात काय आहे ते? ती काही बोलली का तुला याबद्दल? नाही ग, आदित्य म्हणतो. आम्ही अजून एकदा एकमेकांशी बोललो नाही, पण वागण्यातून दिसतं ना गं सगळं तिच्या. तीही मला कायम टाळत असते आणि मीही. पण आई मी बोलणार आहे तिच्याशी या विषयावर. किती दिवस असंच राहायचं आम्ही दोघं अडकून या बंधनात? मला सुटका हवी आहे माझी या बंधनातून लवकरच. काय बोलतोय तू आदित्य, तुला कळतं का काही? खबरदार हा, असं काही केलंस तर माझं मेलेलं तोंड बघशील. अंबिका देवी आता पुन्हा त्याला इमोशनल ब्लॅकमेल करतात. याबद्दल एक शब्द जरी बोललास तर याद राख. त्या धारदार आवाजात त्याला एक प्रकारे धमकीच देतात. अरे नाजूक आहे अमृता, आधीच तिच्या डोक्याला कमी ताप नाही झाला, त्यात आता हे सगळं बोलून तू तिला त्रास देतोय. आणि तिच्याशी काय बोलायचं, कसं बोलायचं आणि या नात्याचं काय करायचं ते मी बघून घेईन.
जा बेडरूममध्ये आणि झोपून घे. आता आदित्य आईचं ऐकून निराश होऊन बेडरूममध्ये जातो आणि विशालला फोन करतो आणि त्याच्यासंग फोनवर बोलत खूप रडतो. दादा, नाही सहन होत रे आता आईचं असं वागणं. माझ्यापेक्षा तर तिला अमृताचंच जास्त पडले. मला नाही राहायचं रे या नात्यात. कसं सांगू तिला समजावून? तू लवकर येणार रे दादा, प्लीज. आदित्य बोलत बोलत रडत असतो. आता विशालही घरची परिस्थिती बघता काळजीत पडतो आणि तो महिनाभराने येण्याचा त्याचा निर्णय बदलून 15 दिवसातच भारतात यायला तयार होतो. अंबिका देवी अजूनही अमृताच्या रूममध्येच असतात. तिची खूप काळजी करत असतात त्या आणि आता तिला शुद्ध येते. त्या तिला उठून बसवण्यास मदत करतात. बाळा, तुला काय झालं? कसलं एवढं टेन्शन घेतलंस ग तू? की तुला चक्कर आली? काय झालं ग? खरं सांग बाळा मला. आदित्य काही बोलला का तुला? नाही हो आई, मलाच कळलं नाही काय झालं ते. सकाळपासून डोकं जड पडलं होतं माझं खूप आणि बेडवरून उठल्या उठल्याच मला गरगरत होतं आणि मी रूमचा दरवाजा उघडला तर समोर आदित्य. त्यांना पाहून तर मला धक्काच बसला आणि मला चक्कर आली. ठीक आहे मी आता. पण बाळा, काळजी घे जा जरा स्वतःची. मला किती टेन्शन आलं तर माहिती आहे का तुला? ओह नाही, काहीच नाही झालं आहे मला. काल उपवास केला ना, त्यामुळे विकनेस आला असेल जरा. बरं थांब, मी आता तुला जेवायला घेऊन येते. म्हणून अंबिका देवी तिच्यासाठी जेवण आणायला जातात आणि ताटात जेवण घेऊन तिच्या बेडरूममध्ये येतात आणि तिच्याशी बोलायला लागतात. अमृता, मला बोलायचं आहे थोडे तुझ्याशी. बोला नाही. हे बघ अमृता, लग्नाआधी आपल्याला कोणालाच माहीत नव्हतं की असं काही होईल. तूही तुझी सगळी स्वप्न कुणालसोबत पाहिली होती आणि आदित्यने मेघनाशी. तुला माहिती आहे ना मेघनाविषयी? हो आई, माहिती आहे मला. आदित्य आणि तिचं अफेअर आहे. कॉलेजमध्ये असल्यापासूनच आम्ही सर्वच त्यांना सपोर्ट करायचो. काही झालं तरी बेस्ट फ्रेंड आहे ती माझी. आई, पण मलाच वाईट वाटतं खूप तिच्याबद्दल. तिचं प्रेम मी तिच्यापासून हिरावून घेतलं ना, याचं खूप गिल्ट येतं आहे मला. खूप चांगली मुलगी आहे मेघना आणि आदित्यचं तिच्यावर खूप प्रेम आहे. माझं लग्न कुणालसोबत झालं असतं तर हे सगळं असं काही झालंच नसतं ना. अमृता डोळ्यात पाणी आणून म्हणते. हो बाळा, पण शेवटी सर्वांचा कर्ता करविता तर तोच आहे ना, देव. कोणाला कोणाच्या नशिबात कसं आणायचं हे तर तोच ठरवतो ना. आई, तुम्हाला राग येत नसेल तरी गोष्ट बोलू का? आई, आमचं नातं देवाने नाही तर तुम्ही बांधले आणि ते आदित्यला आमच्यावर लादल्यावानी वाटतंय. आणि त्यांचं मेघनावरचं प्रेम बघता मला नाही वाटत की ते माझा कधीही बायको म्हणून स्वीकार करतील. मला बायकोचे सर्व अधिकार देतील. त्यामुळेच आई, त्यांचा जो काही निर्णय असेल तो मला मान्य असेल. अमृता पुन्हा डोळ्यात पाणी आणून म्हणते. त्यांना काय करायचे ते करू द्या आई. त्यांना अजिबात काही अडवू नका. त्यांना मेघनाशी लग्न करायचं असेल तर करू द्या. मला काहीच प्रॉब्लेम नाही. मी होईल बाजूला त्यांच्या दोघांच्या या नात्यातून. आता हे ऐकून अंबिका देवी तिच्यावरही चिडतात आणि तिला ओरडतच म्हणतात. तू काय बोलत आहेस अमृता? तुला कळतं का? मला वाटलं होतं की तू तुझा अधिकार मिळवण्यासाठी प्रयत्न करशील आणि तू तर आत्ताच हार मानलीस. आदित्यवर फक्त तुझा अधिकार आहे. बायको आहे तू त्याची आणि तू त्याचं लग्न दुसऱ्या कोणासोबत तरी लावून द्यायला तयार झालीस? नाही अमृता, मी असताना हे शक्य नाही. आणि तुला हेच सांगायचं होतं मला की मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणालाही सून म्हणून कधीही स्वीकारणार नाही. आणि आज नंतर तो आदित्यला बायकोचे सर्व अधिकार मागायचे आणि तो देत नसेल तर मिळवायचा प्रयत्न करायचा. तू प्रयत्न केला तरच ते शक्य आहे बाळा. आता तुम्हा तरुण मुलींना मी सांगायचं का आपल्या नवऱ्याला कसं जवळ करायचं, त्याचं प्रेम कसं मिळवायचं? आणि मला शपथ दे की तू पुन्हा आदित्यला सोडण्याचा विचारही करणार नाहीस. आणि आता हे सगळं ऐकून अमृताला तर काही कळतच नाही की तिने काय करावं. आदित्यचं ऐकावं की त्याच्या आईचं. तिने आदित्यचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं घटस्फोटाबद्दलचं. पण आता काय निर्णय घेईल अमृता? कोणाचं ऐकेल ती?
आदित्यचं की त्याच्या आईचं? आदित्यच्या आईचं ऐकून आदित्यच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करेल का अमृता? काय वाटतं तुम्हाला? कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा. आपल्या चॅनलला सबस्क्रायबर्सची खूप गरज आहे, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. फक्त कथा वाचून जाऊ नका, ही कळकळीची आणि नम्र विनंती. धन्यवाद.